हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर सध्या आषाढ महिना चालू आहे आणि याच महिन्यामध्ये देवयानी आषाढी एकादशी येते. तर बऱ्याच जणांना एकादशीच म्हणून नाही तर बरेचसे उपवास असतात. तर महिन्यामध्ये जवळपास आपल्या घरातील सदस्यांना किंवा आपल्यांना 2-3 तरी उपवास नक्कीच असतात. जसं की संकष्टी चतुर्थी, परत अजून कोणतरी गुरुवार पकडतं, शनिवार किंवा एकादशी असे मिळून आपल्या घरी उपवास तर असतात. तर त्याच उपवासाला आपल्याला समजत नाही आहे की परफेक्ट साबुदाणा कसा बनवायचा. तर तीच रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला पाहूयात साबुदाणा कसा बनवायचा. आता बरेच जण असं सुद्धा म्हणू शकतात की साबुदाणा खिचडी कोणाला बनवता येत नाही. तर बनवता प्रत्येकालाच येते, पण कोणाची तर पाणी जास्त झाल्यामुळे चिकट होते, तर कोणाची असं गच्च साबुदाणा राहतो. तर परफेक्ट कसा भिजवायचा आणि त्यासाठी किती पाणी ठेवायचं त्यामध्ये हे सुद्धा मी तुम्हाला कळवते. तर जेवढा आपण साबुदाणा घेतला आहे त्यामध्ये अर्ध कांड आपलं बोटाचं जे वरचं कांड असतं तर अर्ध कांड पाणी त्यामध्ये आपल्याला ठेवून साबुदाणा भिजत घालायचा आहे, रात्री जर सकाळी बनवायचं असेल तर. आणि नंतर आपल्याला बनवण्यासाठी घ्यायचं आहे शेंगदाण्याची पावडर घ्यायची आहे आणि 2 हिरवी मिरची. तर बरेच जण साबुदाणा बनवण्यासाठी हिरवी मिरची कट करून पण घालतात, पण पेस्ट घातल्यावर त्याची चव अजून वाढते. आणि तुम्ही पाहू शकतात हा रात्री भिजवलेला साबुदाणा होता मी, आणि सकाळी किती सुटसुटीत आणि सुंदर झालेला आहे. दाबून सुद्धा तुम्ही पाहू शकतात अगदी मऊसूद भिजलेला आहे. बऱ्याच जणांचा सुटसुटीत होतो पण मऊसूद होत नाही, असा कडक राहतो, मग खायला सुद्धा ते व्यवस्थित लागत नाही किंवा डायरेक्ट गिळल्या जातो. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे. त्यात अर्ध कांड पाणी ठेवायचं आहे आणि चिकट होऊ नये म्हणून जे आपण शेंगदाण्याची पावडर घालणार आहोत साबुदाण्यामध्ये, तर ती पावडर आपल्याला अगोदरच थोडीशी घालून अगदी पूर्ण साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. याने आपला साबुदाणा अजिबात चिकट होत नाही आणि खायला सुद्धा खूप जास्त सुंदर लागतो. तर आता आपण गॅसवर कढई गरम करून घेऊया. तर त्यामध्ये 2 चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आणि आपण जी बनवलेली आहे हिरवी मिरची पेस्ट, ती पेस्ट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं, हिरवी मिरची पेस्टनी आपल्या साबुदाण्याची पेस्ट अगदी अफलातून वाढते. हवं तर तुम्ही शिजवलेला बटाटासुद्धा घालू शकतात, पण ते ऑप्शनल आहे. जर बटाटा घालायचं नसेल तर डायरेक्टली जो साबुदाण्यामध्ये आपण शेंगदाणा पावडर मिक्स केलेला आहे ते त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ते लगेच खाली चिकटणार नाही. आता आपण यामध्ये वरतून चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि साबुदाणा व्यवस्थित परतून घेऊयात, जेणेकरून आपण त्यामध्ये जे ॲड केलेलं मीठ आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरेल. एकाच ठिकाणी मीठ जाऊन तो साबुदाणा खारट होणार नाही आणि खायलासुद्धा अफलातून लागेल. तर अशा पद्धतीने 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, ते पण मंद आचेवर परतायचं आहे. आणि छान असं त्यामध्ये मीठ वगैरे पूर्ण मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून अजून 5 मिनटं आपल्याला व्यवस्थित साबुदाण्याला एक वाफ येईपर्यंत छान असं गरम करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात आत्ताच दिसायला खूप जास्त सुंदर दिसतंय. आणि 5 मिनटं जेव्हा आपण वाफळून घेत आहोत तेव्हा गरम करून घेत आहोत तेव्हा अगदी गॅस चालूच ठेवून तसाच नाही ठेवायचा. अधूनमधून झाकण काढून त्याला व्यवस्थित हलवत राहायचं आणि परत झाकण ठेवून अजून 2 मिनिटं साबुदाणा गरम करून घ्यायचा. आणि 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात टेस्टी सुंदर आणि छान असा साबुदाणा आपला बनून तयार आहे. पाहतानाच तुम्ही पाहू शकतात अगदी मऊसूद आणि सुंदर झालेला आहे. तर आता आपण सर्व करूया आणि टेस्टी साबुदाण्याची छान अशी चव घेऊयात. तर तुमचेसुद्धा मला वाटायले माझ्या ह्या छोट्याशा व्हिडिओ पाहून नक्कीच बरेचसे प्रश्न सुटले असतील. तर तुमचेसुद्धा असेच प्रश्न असतील की साबुदाणा चिकट वगैरे होत आहे किंवा साबुदाणा अगदी कडक होत आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा. तुमचासुद्धा साबुदाणा अतिशय टेस्टी आणि अजिबातसुद्धा चिकट किंवा कडक होणार नाही. तर ही एक ट्रिक माझी नक्कीच यूज करा. शेंगदाण्याची पावडर अगोदर मिक्स करून नंतर साबुदाण्याला व्यवस्थित गरम करा, तर तो साबुदाणा अजिबात चिकट होणार नाही. अशी होती माझी काहीशी आजची साबुदाण्याची रेसिपी. आय होप तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखी आपण भेटूयात अशाच टेस्टी आणि छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.